बोला मंदाताई, कशी काय आठवण काढलीत माझी? हो ऐका ना मलिका, खूप मोठी वाट लागली, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय अहो, इथे खूप खूप मोठी वाट लागलेली आहे. आता काय झालं? तुमच्या जरा लेकीला जरा समजावं, ती माझ्यावरती ना ती केस करायला निघाली आहो. ती डोमेस्टिक व्हायलन्सची केस करते माझ्यावरती आणि केवढी मोठी शिक्षा असते त्याला. एक मिनिट मला सांगा, नक्की काय झालंय? काही झालं नाही, एवढं मोठं काही झालं नव्हतं. काय झालं होतं तिला मी सांगितलं होतं, जरा तू आहे ना म्हणजे तुला आधी पूस म्हणून. ती म्हणाली मी नाही पुसणार, तर मी स्वतः पुसायला लागले. तर ती मध्ये आली, तर मी तिला म्हटलं नको पुसू. तो धक्कामुक्कीमध्ये माझा धक्का लागला असेल, बाकी काही नाही, पण तिच्या पायाला लागलं. काय? बस एवढं झालं होतं अहो. पण बघा ना, ती केवढं डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे खूप मोठं असतं, खूप मोठी शिक्षा असते. जेलमध्ये जायला लागतं. हे माझं वय आहे का हो जेलमध्ये जायचं? सांगा बघू. मी अजून नातवंड नाही बघितलीत, पतवंड नाही बघितलीत. मी कसं काय करू, काही कळत नाही. समजावं तिच्या डोक्यात जरा प्रकाश मला प्लीज. हॅलो, ऐक देवा, कट केलं या बाईने फोन. सांग ना नंदुताई, काय केलं असतंस? मी केस नसती केली. हा म्हणजे तुला असं वाटू शकतं की माझ्यासाठी म्हणणं सोपं आहे, पण अगं खरंच नसती केली मी केस. जे झालंय त्याचा पुन्हा एकदा सारासार विचार केला असता. काय चुकतंय, कुठे चुकतंय, हे सगळं नीट करण्याला अजून एखादा पर्याय आहे का आपल्याकडे? या गोष्टीचा पुन्हा विचार केला असता. कारण माहित नाही ग, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण आपल्याच माणसाला आपण कोर्टात घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे? तो माणूस चुकलाय, पूर्णपणे चुकलाय, पण तो माणूस हा आपण ज्या इतर माणसांवर प्रेम करतो ना, त्यांच्यातला आणि आपल्यातलाही कॉमन दुवा आहे ना. त्यामुळे त्या माणसाच्या बाबतीत असं काहीतरी ठरवल्यानंतर त्याचं असलेलं माणूस जे आज आपलंही आहे, जसा रोहन आहे, बाबा आहेत, स्पेशली रोहन, त्याच्या मनावर काय परिणाम होईल या सगळ्याने याचा विचार केला असता. मला हे अगदी कळतंय की अन्याय सहन करणाराही खूप मोठा गुन्हेगार असतो, आणि जर कोणी अन्याय करत असेल तर त्याला वाचा फोडली गेली पाहिजे आपल्याकडनं. पण अगं, अन्याय करणारा कोण आहे? आपल्या चार भिंतींमध्ये राहणारा माणूस आहे का बाहेरचा माणूस आहे? कारण बाहेरच्या माणसांना आपण सोडून देऊन आपल्या घरी परत येऊ शकतो ना ग. घरातल्या गोष्टी सोडून आपण बाहेर नाही जाऊ शकत. आणि मग घरातल्या गोष्टी ह्या अशा वेशी बाहेर जाऊन टांगायच्या हे कितपत योग्य असेल मला नाही माहिती. पण आधीला इतकं नक्की सांगते, मला माहिती आहे माझी आई पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे मला मुलगी म्हणून कितीही काही वाटलं ना तिच्याबद्दल, तरी जे बरोबर आहे त्याची साथ मी देणारच. त्यामुळे तू केस करायची ठरव किंवा ठरवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहेच आणि असणार आहे. तू जे काही ठरवशील त्यात आय प्रॉमिस तू एकटी नसणार आहेस. इतकं नक्की सांगते की या झाल्या प्रकाराबद्दल मी आईशी खूप ठामपणे बोलणार आहे, आणि ह्यातलं काहीही परत होऊ नये याची खबरदारी मी घेईन. पण मी आहे तुझ्या बरोबर. नंदुताई, मला हा मॉम. डॉल ओके आहेस का तू? काय झालं, कसं झालं? खूप लागलंय का तुला? ओ माय गॉड, किती घाबरले मी. मॉम, नाही नो मीन्स तू थांब. तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा, मी येते तिथे तुला घेऊन जायला, कळत? तू काही अजिबात टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस, ओके? हे बघ, इथे आलीस ना की पटकन रिकवर होशील तू. ती लोक कसली काळजी घेणार आहेत? ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, तुझी काय घेणार? मम्मा चिल. तू इतकी का पॅनिक होतीयस? नको ना पॅनिक होस. हे बघ, मी ओके आहे. काही नाही, फार काही नाही झालंय. थोडा हेअरलाईन फ्रॅक्चर आहे आणि थोड्या दिवसात ओके होणार आहे मी. थोड्या वेळापूर्वी असं डोकं जरा फिरलं होतं, पण नंदुताई आहे इथे, त्यामुळे तिच्याशी बोलून जरा बरं वाटलंय. अच्छा. ओ, स्वानंदी आहे का तिकडे? हो आहे. एक मिनिट, मी देऊ का? हां,
काकू मी आहे इथे, बरी आहे अधीरा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाकी आम्ही आता आहोत इथे सगळेच तिची काळजी घ्यायला. बरं झालं तू आहेस ना, माझी काळजीच मिटली आता. हो काकू, आम्ही जे डॉक्टरांनी जे सांगितलं आहे ना अगदी सगळं तसं फॉलो करतोय. त्यामुळे तिची कशी काळजी घ्यायची ह्या सगळ्याचा विचार करूनच वागतोय आम्ही. या मम्मा. काळजी घे हा बाळा. येस मॉम, यू डोंट वरी. ओके टेक केअर बाळा. या बाय. बाय. अधीरा रो तू ओकेस ना अधीरा? तुम्ही बसा, मी बरी आहे रे ती. मी कॉफी आणते, तुझ्यासाठी पण आणते हा अधीरा. आले. समर समर काकू काय झालं? काकू काय झालं? तू बस आधी. बस 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 थांब थांब थांब. हे घे पाणी घे. काय झालं? शांतपणे सांग. काय झालं? बरी आहेस ना तू? आणि आजी बरी आहे ना? रडायला काय झालं तुला एवढं? हे घे शांत हो, पाणी घे. काय झालं सांग. काय झालं सांग. आई बरं आहे, काही ना काही नाही झालं. मग काय झालं? डॉलचा पाय मोडला. काय? पण कशामुळे? हा, रोहनची बाईक चालवली असेल ना त्याने. मी तिला 1000 वेळा सांगितलं होतं की रोहनची बाईक ऍक्सिडेंट नाहीये. ऍक्सिडेंट असताना तर गोष्टच वेगळी होती. म्हणजे काय झालं काय? म्हणजे मला वाटतं हे काहीतरी वेगळं आहे. काकू मला जे काय असेल ते प्लीज स्पष्टपणे सांग. काय झालं नेमकं? अरे मला ना ज्या गोष्टीची भीती असते ना तेच होतं नेहमी. मला वाटलंच की त्या घरात स्वानंदीच्या आईशी तिचं नाही पटत रे. पण मी म्हणते भांडणं सगळ्या घरात होतात ना, पण गोष्टी ह्या टोकाला जातील, डोमेस्टिक व्हायलन्स पर्यंत. काय? नाही 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 काकू, म्हणजे मला माहिती आहे की त्या आई अशा एकदम उसळतात, एकदम खूप चिडून बोलतात, पण हे तू म्हणतेस त्या प्रकारे नसेल केलं त्यांनी का? मलाही आधी तसंच वाटत होतं की नाही, एवढं नाही करणार. त्या आपल्या घरी आल्या होत्या, मला माहिती होतं अधीराला त्रास देतात, अधीराची आणि त्यांची भांडणं होतात, पण तरी मी त्यांच्याशी चांगली वागली, त्यांची उठबस केली, त्यांना हवं नको ते विचारलं. का? कारण का माझी डॉल त्यांच्या घरी आहे म्हणून मी नेहमी गप्प बसत आले, नेहमी सहन केलं त्यांना. पण नाही रे, सुनेश काय भांडणं कोणाची होत नाहीत का? पण गोष्टी इतक्या टोकाला जाव्या, इतका क्रूरपणा करावा त्यांनी. आपण त्यांच्या मुलीशी असं वागलं असतं तर त्यांना चाललं असतं का? मला काळजी वाटते रे माझ्या डॉलची, खूप काळजी वाटते. काकू काकू शांत हो.